समोरच्या पार्ट्यामध्ये मुख्यमंत्र्याचा पोरगा मुख्यमंत्री झाला, समोरच्या पार्टीमध्ये मंत्र्याचा पोरगा मंत्री झाला, खासदाराचा पोरगा खासदार झाला, खासदाराचा नातू खासदार झाला, आमदाराचा पोरगा आमदार झाला। पण या महाराष्ट्रामध्ये एकमेव भारतीय जनता पार्टी आहे की ज्या पार्टीमध्ये सुतगिरणी कामगाराचा पोरगा महाराष्ट्राचा 8 खात्याचा मंत्री झाला, ते चंद्रकांत दादा व्यासपीठावरती आहेत। त्याच भारतीय जनता पार्टीमध्ये रवींद्र चव्हाण साहेब जे शाखा अध्यक्षापासून महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष झाले, हे भारतीय जनता पार्टीमध्ये होत आहे। मागचे जे अध्यक्ष होते माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, जे रिक्षा चालवत होते, ते महाराष्ट्राचे 14 ते 19 मंत्री झाले। 19 ला पार्टीनं त्यांचं तिकीट कापलं। अरे ज्यांचं तिकीट कापलं त्यांच्या सहीनं 2024 ला 288 तिकीट वाटली गेली। तेही भारतीय जनता पार्टीमध्ये घडतंय आणि ते पुन्हा आता मंत्री आहेत। सदाभाऊ खोतांसारखा मरळनाथपुरीतला 1000 लोकसंख्येच्या गावातला पोरगा शेतकऱ्यांच्यासाठी लढतो, शेतकऱ्यांच्यासाठी 2-2 3-3 केसेस अंगावरती घेतो, परंतु भारतीय जनता पार्टीच्या सहकारानं विधान परिषदेचा आमदार आणि महाराष्ट्राचा मंत्री होतो। आता दुसऱ्यांदा विधान परिषदेचा आमदार होतो। हे फक्त भारतीय जनता पार्टीमध्ये होतंय मित्रांनो। आणि माझ्यासारखं जर तुम्हाला उदाहरण माहित आहे, पडळकरवाडी 700 मताचं गाव आहे। त्या 700 मताच्या गावातला पोरगा ज्याची शिफारस करायला कुणी मिळणार नाही, अशी शिफारस न करायला मिळणारा पोरगा महाराष्ट्राच्या विधान परिषदेचा सदस्य होतो आणि परत जत मध्ये तिकीट देऊन भारतीय जनता पार्टी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आमदार करते। याचा सरळ अर्थ असा आहे की या महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांचा विचार करणारी, कार्यकर्त्यांच्या पाठीमागे लोकांचं पाठबळ असल्याच्या नंतर त्यांना सन्मानाची खुर्ची देणारी, सन्मान देणारी, मान देणारी आणि काम करण्याची संधी देणारी एकमेव पार्टी आहे। त्या पार्टीचं नाव भारतीय जनता पार्टी आहे। त्यामुळे मनोज दादा, तुम्ही चिंता करू नका, तुम्ही जरी नाही मागितलं तर ही देणारी पार्टी आहे। अमर साबळे साहेब आपले आहेत बारामतीचे, चंद्रकांत दादा आणि रावसाहेब दानवे पाटील साहेब तेव्हा नेतृत्व करत होते। रात्री 2 ला त्यांना फोन करून उठवलं, उठा उठा उठा, उद्या सकाळी तुमचा राज्यसभेला अर्ज भरायचा आहे। मागणी नव्हती। त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, जुने आणि नवे, जुन्यांचा स्वाभिमान राखून नव्यांचा सन्मान करणार भारतीय जनता पार्टी। कुणी कसली चिंता करण्याची आवश्यकता नाही। अजिबात चिंतेत तुम्ही राहू नका। सुधीर दादांसारखा खमका नेता इथं आहे, शेखर भाऊ इथं व्यासपीठावरती आहेत, मकरंद भाऊ आहेत, तिघांची चालणी आहे। चिंता करू नका। सुधीर भाऊकडून कोण सुटला, शेखर भाऊ करतील, त्यांच्याकडून सुटला मकरंद भाऊ करतील, मकरंद भाऊकडून सुटला तर चंद्रकांत दादा पालकमंत्री आहेत ना तुम्हाला। तुम्ही अजिबात चिंता करण्याचं कारण नाही। कार्यकर्त्याला व्यवस्थितपणे सन्मान देणारे नेते आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका। देवाभाऊंसारखं एक खमक नेतृत्व महाराष्ट्राला मिळालं आहे। देवाभाऊ हा महाराष्ट्राला मिळालेला कोहिनूर हिरा आहे आणि तो बहुजनांच्या पोरांनी जपला पाहिजे। हे सगळ्या पोरांनी लक्षात ठेवा। बहुजनांच्या पोरांनो, तुमच्या हिताचे निर्णय घेणारा नेता म्हणजे देवाभाऊ आहे। ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे। दुसरा तुमच्या बाजूने कोणी आतापर्यंत जेवढे निर्णय घेतलेत तेवढे निर्णय कधीच कुणी घेतलेले नाहीत। 1-2 गोष्टीवरती मला बोलायचं आणि थांबायचं आहे। आता 75 वर्षाच्या अट्टीवरती काही लोक, वयाच्या अट्टीवरती काही लोक बोलतायत, परंतु जे बोलतायत ते मल्लिकार्जुन खरगे यांचा मागच्या 2-3 महिन्यापूर्वी 83वा वाढदिवस झालाय की ते म्हणतात की 75 वर्षावरती कुणीतरी थांबलं पाहिजे। दुसरे नेते मागच्या 2 दिवसापूर्वी बोलले, त्यांचा 12 डिसेंबर 2024 ला 84वा वाढदिवस झालाय। ते म्हणते की 75 ला थांबलं पाहिजे। अरे आमची पार्टी सक्षम आहे, आमचे नेता सक्षम आहे। आज भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचा दबदबा आहे। भारतीय जनता पार्टीचा विचार भारतामध्ये वाढतोय, महाराष्ट्रामध्ये वाढतोय, सांगलीमध्ये वाढतोय आणि जगामध्ये भारताचा दबदबा वाढतोय। याचा अभिमान आपल्या सर्वांना असला पाहिजे की भारत आज मुख्य भूमिकेमध्ये जगाच्या बाजारपेठेमध्ये चाललाय। गेल्या 4-5 दिवसापासून तुम्ही टीव्हीवरती सगळे बघताय घडामोडी काय चाललेत
तिकडं अमेरिका म्हणते की आम्ही टेरिफ लावणार भारताला 50%चा। भारताच्या जो इकडून आपण निर्यात माल करतोय त्याला 50%चा टेरिफ लावणार। मोदी साहेब बोलले झुकेगा नाही साला, जगाच्या समोर झुकायची कुणाच्या समोर तयारी नाही। तिकडं चीनवालं म्हणतंय मोदीजी साहेब वेलकम, चीनमध्ये तुम्ही या, तुमचं स्वागत आहे। तिकडं पुतीन म्हणतायत मोदी साहेब तुम्ही चिंता करू नका, मी भारतामध्ये भेट द्यायला येतोय। तिकडं नेत्यानाहू त्या इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष सगळी लोक पूर्ण शक्तीनिशी भारताच्या बाजूने उभा राहत आहेत। जे विरोध पार्टीमध्ये लोक काम करतायत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, ह्या येड्या गवाळांच्या नादाला लागू नका। ह्या सांगलीचं सगळ्यात जास्त वाटोळं कुणी केलं असेल तर ते जयंत पाटलांनी केलं, हे तुम्हा सगळ्यांना मान्य आहे, बरोबर ना? केलंय की नाही? काय नाही हो। आणि रवींद्र चव्हाण साहेब तुम्हाला माझी विनंती आहे, सांगोल्याला आमच्या मसराचा बाजार असतो, आमची सगळी लोक शेळ्या मेंढ्या विकायला आणि मसरं घ्यायला सांगोल्याला जातात। आता काय काय नवीन मुंबईकडची लोक आली त्यांना माहीत नसतं म्हशी कुठली म्हस घ्यायची आणि कुठल्याला धार निघते। ते ज्याला कास मोठी आहे ती बघते, हिला कासाला मोठी आहे हिला घेऊया, ही दूध देईल, त्याला कोणीतरी दलाल गंडवतं, ते जेव्हा घरी घेऊन येतात त्याला 2 लिटर दूध निघतंय, ते डोक्याला हात लावतोय, अरे कासाला मोठी आहे। हे जयंत पाटील कासाला मोठा आहे, दुधाला नाही। त्यांचा नेता पण तसाच आहे, त्याच्यावरती बोलू नका म्हणून मला सूचना आहेत, परंतु ही कासाला मोठी दिसणारी लोक आहेत। अरे एका हमालाच्या पोराच्या प्रवेशाला जर एवढी गर्दी होत असेल तर तुम्ही विचार करा ना, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा। आणि त्यामुळं या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर, सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या नंतर कुणाची किती ताकद आहे हे तुम्हाला कळणार आहे। त्यामुळं पुढच्यांना जरा आजमावा, त्यांची काय परिस्थिती आहे त्यांना कळल की त्यांच्या पायाखालची सगळी वाळू पूर्णपणे सरकलेली आहे। आता हा पूर्ण जो एरिया आहे दादा, हे सगळे गावाकडची आलेली लोकांची संख्या जास्त आहे। संजय नगर असेल, अभयनगर, यशवंत नगर, अहिल्यानगर, काकानगर, तिकडं दत्तनगर, पंसिल नगर, लक्ष्मीनगर, इकडचे जे सगळे नवीन वसाहती, वांडलेसवाडी असेल, तिकडं चिंतामणी नगर असेल, कलानगर असेल, पलीकडचा 100 फुटीकडचा भाग असेल, हे सगळे बाहेरून आलेली लोक आहेत। आणि त्यामुळे त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चंद्रकांत दादा आणि रवींद्र चव्हाण साहेब खूप चांगल्या पद्धतीनं मोठा निधी आपल्याला देतील, त्याबद्दल मनामध्ये अजिबात शंका बाळगू नका। परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा जो तुम्ही निर्णय घेतलाय तो अत्यंत चांगला निर्णय आहे। आणि जी कोणी लोक विचार करतायत ना त्यांनी डोळं झाकून भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून तुम्ही भाजपामध्ये प्रवेश करा। माझा जसा सन्मान झालाय तसा तुमचा सगळ्यांचा सन्मान होईल। सगळेच आमदार होणार नाही, पण सरपंच, पंचायत समिती, जिल्हा परिषद सभापती, झडपीचे अध्यक्ष ही पदं तुमची वाट बघतायत, नगरसेवक ही पदं तुमची वाट बघतायत, नक्की तुम्हाला योग्य सन्मान मिळेल एवढंच या निमित्तानं बोलतो।